मेन आहे डाएट, खाणं-पिणं असेल, याच्यामध्ये काय फॉलो केलं पाहिजे महिलांनी? आता ह्याच्यामध्ये सुद्धा बरं झालं हा प्रश्न तुम्ही विचारलात, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा असतात ना, की आजकाल येतं हा, हे स्मूदी घ्या किंवा हे शेक घ्या वगैरे असं सगळं. आता तुम्ही सांगा मला, की जे आता आपण खायला पाहिजे, आपण समजा महाराष्ट्रामध्ये आहोत आणि महाराष्ट्रातला आहार काय आहे? तर आपली ज्वारीची भाकरी आहे, भाजी आहे किंवा भात आहे, आमटी आहे. हे सोडून मी ते पनीर, त्याच्यावरती चीज, ते तळलेलं असं सगळं क्रेविंगवालं खातीये, जे खूप जड आहे. पचायला खूप हेवी आहे ते. ते मला आत्ता अभिप्रेतच नाहीये खाणं. पण काय होतंय मग ह्याचा सगळ्याचा परिणाम कुठेतरी माझ्या शरीराचं तिथे पोषण होत नाहीये. लक्षात घ्यायला पाहिजे आपण, की मला क्रेव्हिंगची गरज आहे का आत्ता? मी काय खायला पाहिजे? तर माझ्या बाळाच्या मेंदूची वाढ आत्ता होतीये ना, मग मला ओमेगा 3ची गरज आहे. मग मी आत्ता काय खायला पाहिजे? तर मी आता अक्रोड खायला पाहिजे, मी आता बदाम खायला पाहिजे. मला कॉन्स्टिपेशन होतंय ना, तर मी एक 10-12 काळे मनुके रात्री भिजवून सकाळी ते खाईल, की जेणेकरून माझं कॉन्स्टिपेशन जे आहे ते कमी होईल. माझं हिमोग्लोबिन वाढायला पाहिजे ना. तर एखाद दुसरं खजूर खाईल. हे नाहीच आहे कुठेतरी. काहीतरी आपण बघतो आणि मग ते बघून ते घालण्याचा प्रयत्न करतो. अरे हे तुझ्याकडे एक लक्षात घ्या, निसर्गाने जे निर्माण केलेलं आहे ते बॅलन्स साधण्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि तेच तू खाल्लं पिलं तर त्याच्याने तुझ्या शरीरातली पोषण मूल्य जी आहेत ती तुला भरपूर मिळणार आहेत, जी आवश्यक आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे आहे. म्हणजे तुम्ही काय खाता, कधी खाता, कसं खाता आणि किती खाता, हे लक्षात घेऊनच खायचं आहे.